श्री स्वामी राजमाऊली, श्री स्वामी राजमाऊली. काही लोक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बॅनर खाली श्री स्वामी समर्थांचं नाव आपल्या चॅनलला किंवा आपल्या प्रोफाईलला देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल खूप गैरसमज पसरवतात आणि जे अजाण भक्त असतात त्यांनी स्वामी महाराजांचं चरित्र वाचलेलं नाहीये, स्वामी महाराजांच्या बद्दल काही ऐकलेलं नाहीये, त्यांना ते खरं वाटत असतं आणि त्यांना ते फॉलो करतात आणि त्यांचं ते ऐकून काही चुकीची पावलं उचलतात. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या अंगात येतात किंवा त्यांच्या भक्तांकडे आपण मध्यस्थी करू शकतो असा भ्रम असणाऱ्या लोकांच्याकडे आपण डोकं टेकावं की नाही. आपल्या सुदैवाने स्वामी समर्थ महाराजांचे आज फोटो उपलब्ध आहेत, ओरिजिनल फोटो, अगदी महाराज बसलेले असताना कॅमेराने काढलेले त्यांचे फोटो. त्याच्यातला एखादा फोटो आपल्या घरात ठेवणं हे अपशकुन आहे का? स्वामी महाराज हे मूलब्रह्म होते, त्यांच्याकडे जे जे भाविक यायचे त्यांना त्यांचं आराध्य दैवत स्वामी महाराजांमध्ये दिसायचं. मग अशा वेळेला आपल्या चित्रकाराने विष्णू स्वरूपामध्ये स्वामी महाराज, शिवस्वरूपामध्ये स्वामी महाराज, मारुती स्वरूपामध्ये स्वामी महाराज, गणपती स्वरूपामध्ये स्वामी महाराज अशी चित्र काढणं कितपत योग्य आहे? स्वामी महाराजांनी ज्यांना ज्यांना त्यांच्या आराध्य दैवतामध्ये दर्शन दिलेलं आहे हे आपण जरी वाचतो तरी महाराजांनी कसं नेमकं दर्शन दिलेलं असेल ते आपण व्हिज्युअलाइज करू शकतो का? त्याची आपण कल्पना करू शकतो का? मग अशा वेळेला काही मुसलमानांना, काही यवनांना स्वामी महाराजांनी त्यांच्या अल्लाच्या स्वरूपात दर्शन दिलेलं आहे. आता अल्लाचा निराकार आहे, अल्लाला आकार नाहीये, अल्लाला देह सुद्धा नाहीये. मग ह्या यवनांनी स्वामी महाराजांमध्ये नेमकं काय बघितलं? त्यामुळे आपण ते ठरवू शकतो का? त्यामुळे मी चित्रकार असेन तर मी ही काल्पनिक चित्र काढावीत का? आज प्रत्येक संतांच्या बाबतीत किंवा प्रत्येक देवाच्या बाबतीत चित्रपट, सिरियलचा सुस्वाद झालेला आहे. तुर्तास आपण फक्त स्वामी महाराजांबद्दल बोलूया. स्वामी महाराजांचे मूळ चरित्र, स्वामी महाराजांच्या सानिध्यात वावरणाऱ्यांनी लिहून ठेवलेली चरित्र आज उपलब्ध असताना सुद्धा एखादी अकबर बिरबलची कहाणी जशी आपण लिहितो तशी आपल्या मनातली काल्पनिक पात्र घालून स्वामी महाराजांची कहाणी लिहून ती टीव्हीवरती किंवा ती सोशल मीडियावरती प्रसारित करावीत का? आज सोशल मीडियाचा जमाना आहे. मग त्या सोशल मीडियावरती स्वामी महाराजांच्या बॅनर खाली काय आपल्याला मनाला वाटेल तसं बोलावं का? कुठले तोडगे सांगावेत का? अगदी 150 वर्षापूर्वीचा मागे वळून जर तुम्ही बघितलं तर महाराज तुम्हाला दिसतात, त्याला काय घडत असतं ते तुमच्या वाचनापासून तुम्हाला कळू शकतं. मग अशा वेळेला प्रश्न हे कसा उद्भवतो की स्वामी महाराजांसारखं आराध्य दैवत आपल्याला लाभलं खरं, पण आपण मात्र कपाळ करंटे की काची पलीकडचे स्वामी महाराज का आपल्याला पाहू शकत नाहीत का? आपल्या हाकेला ते धावून येऊ शकत नाहीत का? या विषयावरती आज आपण भाष्य करणार आहोत. श्री स्वामी राजमाऊली. भक्तगण, खरं तर आजचा व्हिडिओ आपला वेगळा होता, पण परवाच्याच दिवशी एका सोलापूरच्या माझ्या मित्राने मला एक व्हिडिओ पाठवला. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, कारण मी माझ्या अगदी थंबनेल मध्ये सांगितलेलं आहे की वृत्तिगत टीका आहे. टीका नक्कीच आहे, पण ती वृत्तिगत आहे, व्यक्तिगत नाहीये. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणाचंही नाव घेणार नाही. मी कधीच घेत नाही कोणाचं नाव, कारण त्याच्यामध्ये वैयक्तिकरित्या सगळं प्रकरण नंतर मग जातं. पण जो मला व्हिडिओ पाठवला त्या ग्रस्तानी तर अगदी कहरच केला. त्याच्या हातामध्ये एखादी क्रिस्टल होता. ते क्रिस्टल तो फिरवून फिरवून लोकांना दाखवत होता कॅमेराला म्हणजे, आणि नंतर त्या बाजूला ठेवून तो सांगतो की मला हे क्रिस्टल बघितलं ते कसली आठवण येते माहितीये का? मला स्वामी महाराजांच्या हातामध्ये ज्याला आपण गोटी बोलतो त्याची आठवण येते. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? ही गोटी नसून हा कुठला तरी मणी असं त्याने सांगितलं. आणि त्याने पुढे असं सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये, अगदी जेमतेम 4-5 मिनिटाचा व्हिडिओ बघितल्यावरती मी तो व्हिडिओ बंद करून टाकला, कारण खरं सांगायचं तर बघवत नाही. स्वामी महाराजांचा असा चुकीचा प्रकार, चुकीचा प्रचार किंवा त्यांच्याबद्दल तुमच्या मनात येईल ते तुम्ही उगाच बरडणं, हा प्रकारच आपल्याला सहन होत नाही.
त्याने नंतर ते क्रिस्टल बाजूला ठेवून सांगितलं की स्वामी महाराजांच्या हातातली गोटी मला आठवते हा क्रिस्टल बघितल्यावरती. आणि ती मुळात गोटीच नाही, तो एखादा मणी आहे. आणि महाराजांच्या हातात तो नेहमी असायचा. महाराज कधी कधी त्याच्याबरोबर खेळायचे, कधी कधी त्याच्यामध्ये असं एकटक बघत राहायचे. त्या ग्रस्ताने ते सगळे ऍक्शन करून दाखवलेले आहेत महाराज कसं करायचे. पण कोणाला धाडस नव्हतं म्हणे की महाराजांना विचारायचं की तुमच्या हातामध्ये काय आहे. एक दिवशी कोणीतरी याचा धाडस केलं आणि महाराजांना विचारलं तुमच्या हातात ही जी गोटी असते नेहमी, ही नेमकं काय. त्याला महाराजांनी सर्वांना जवळ बोलवलं आणि त्या गोटीकडे गोटी अशी पकडून अगदी त्या गोटीमध्ये बघायला सांगितलं. तेव्हा त्या गोटीमध्ये सगळ्यांना ब्रह्मांड दिसलं. भक्त मंडळी, स्वामी महाराजांची जुनी जुनी पुस्तकं आज महाराज माझ्याकडून गेली 40 वर्ष वाचून घेत आहेत. त्याच्यातले मी नोट्स काढतो. महाराज माझ्याकडून कितीतरी ठिकाणी ब्रह्मंदी सुद्धा माझ्याकडून करून घेतलेली आहे. मी माझा मोठेपणा सांगत नाहीये, पण एखादा माणूस हा व्हिडिओ बघून हे सुद्धा प्रश्न मला विचारू शकतो की तुम्ही छाती ठोकून कसं काय सांगू शकता की महाराजांनी ही कृती केलेली नाहीये, हा प्रसंग घडलेला नाहीये. तर खरोखर मी छाती ठोकून सांगतो हा प्रसंग कधीच घडलेला नाहीये. आणि ते महाराजांच्या हातात असायची ती गोटीच असायची. महाराज गोटी खेळायचे. महाराज या बाल उन्मनी अवस्थेत असायचे बरं का. आपल्या घरातल्या एखाद्या मुलाचा, लहान मुलाचा जेव्हा आपल्याला फोटो काढायचा असतो तेव्हा त्या वेळेला, त्या क्षणाला त्याच्या हातात असलेली एखादी खेळणी तो हातातून काढून देत नाही. मग नाईलाज असतो, आपण काय करतो, असू दे त्याच्या हातात ते, त्याचा आपण तसाच फोटो काढूया, नाही तर तो काय फोटो काढायला देणार नाही असा आपण विचार करून त्याच्या हातात ती खेळणी तशीच ठेवतो आणि आपण फोटो काढतो. महाराजांच्या बाबतीत सुद्धा असंच काहीच घडलं असावं. स्वामी महाराजांचे सगळे फोटो जे काढलेले आहेत त्या फोटोज वरती मी काही 2 एपिसोड्स केलेले सुद्धा आहेत. त्याची लिंक मी त्या खाली देतो. अगदी सुरुवातीच्या वेळेला आपला जेव्हा युट्यूब चॅनल नवीन नवीन होता, 3रे का 4थे व्हिडिओज हेच आहेत. काही फोटोज मध्ये स्वामी महाराजांनी हातात अशी गोटी धरलेली आहे आणि मग तोच हात असा केलेला आहे. अशा केलेल्या वेळेला स्वामी महाराजांच्या हातामध्ये गोटी नाहीये का? त्यावेळेला सुद्धा महाराजांच्या हातामध्ये गोटी आहेच आहे, फक्त अशाचा तो असा हात केलेला आहे. आपला विषय असा आहे की महाराजांचे जेवढे जेवढे फोटो जे आलेले आहेत त्याच्यामधला एकच फोटो ज्याच्यामध्ये महाराजांनी हातात गोटी धरलेली दिसते घरात ठेवणं अपशकुन असू शकतं किंवा त्या घरात ठेवू नये असं सांगितलं जातं का बाबा? त्याला आधार नेमका काय? पण असे एक व्हिडिओ नाहीत, असे कितीतरी व्हिडिओ वेगवेगळ्या लोकांनी काढलेले आहेत की महाराजांच्या हातामध्ये गोटी नाहीये, तो कुठला तरी एक मणी आहे आणि तो मणी असा महाराज त्याच्यामध्ये लोकांना ब्रह्मांड दाखवायचे. काय चाललंय हे? काय चाललंय? भक्तगण, त्यांना सर्वांना दोष आपण देऊ शकतो, पण पूर्णतः दोषी ते नाहीयेत. दोषी आपणच आहोत. आपणच कपाळ करंटे आहोत. कारण महाराजांना आपण बसतो, महाराजांकडे आपण वेळ प्रसंगी धावतो. महाराज सुद्धा आपल्यासाठी धावून येतात. महाराज तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करत असतात. महाराज तुम्हाला एका लहान मुलासारखं तुमच्यावरती वर्दस्त ठेवतात, तुम्हाला सांभाळतात. आणि अशा वेळेला स्वामी महाराजांच्या बद्दल आपण काहीच माहिती करून घेऊ नये. अगदी सहज उपलब्ध असलेली महाराजांची चरित्र आपण वाचू नये. गोपाळबुवा केळकर महाराजांच्या सानिध्यात होते, त्यांनी बखर लिहून ठेवलेली आहे. गणेश बल्लाळ मुळेकरांनी तर लोकांना आवाहन केलं होतं तेव्हा की ज्यांना ज्यांना महाराजांकडे ज्यांचं त्यांचं जाणं झालेलं आहे तिथे जे काय घडलं असेल त्याचा वृत्तांत आमच्याकडे पाठवा. आणि पुणे वैभव या अंकामधून ते प्रकाशित करत असत. नंतर त्यांनी असा विचार केला की सगळं आपण एकत्र करूया, संकलन, आणि त्याचं संकलन करून आपण महाराजांचं चरित्र करूया. या सगळ्या गोष्टी मूळ आहेत, प्रत्यक्ष लोकांनी ते अनुभवलेलं आहे, ते आहे. ते आपण वाचायचं नाही, कारण आपल्याला वाचनाचा आपल्याला वेळच नाही. आपल्याला वाचनाचा आपल्याला बाहेर जाऊन हॉटेलमध्ये, क्लब्समध्ये मजा करायला वेळ, दर शनिवारी रविवारी आपल्याला आउटिंग करायला वेळ, आपल्याला उपासना सुद्धा करायला वेळ आहे बरं का. कारण त्याच्यापाठी आपला स्वार्थ असतो. मी 3 अध्याय रोज वाचतो, मला सुखी ठेव. मी अमुक एक करतो,
माझं रक्षण कर. मी अमुक एक करतो, मला चांगली सून मिळू दे, भरपूर हुंडा घेऊन येऊ दे. या सगळ्या गोष्टी आपण महाराजांकडे मागत असतो. त्या बदल्यात आपण महाराजांना काय देतो? आपल्याला असं वाटतं की आपण महाराजांची उपासना केली का महाराज आपल्यावर खुश होतील आणि आपल्याला भरपूर काय काय देतील. मग आपण ठरवतो रोज आपण 3 अध्याय वाचायचे. पण आपलं धावपळीचं जीवन असतं, शहरातलं जीवन असतं, ऑफिसमध्ये जा, धावपळ, कधी ओव्हर टाईम असतो. मग अशा वेळेला आपल्याला घरी आल्यावरती आपल्याला नेहमीच ते जमतं असं नाही. मग आपण अगदी आपल्या स्वतःवरती बळजबरी करतो. नाही, मी संकल्प सोडलेला आहे, मी ठरवलेलं आहे वाचायचं. मी कंटाळत वाचतो. पण कंटाळत जेव्हा वाचतो तेव्हा ती उपासना होऊ शकते का? ती उपासना असते का? तुमचं मन तिथे नाहीये, पण तुम्ही बरेच वाचताय, कारण मी ठरवलेलं आहे. ती उपासना होऊच शकत नाही. मग अशी उपासना आपण करावी का? मला जर कोणी विचारलं उपासना काय नेमकी महाराजांची करावी, किंवा पहिल्या प्रथम मी त्यांना सांगतो, मी अधिकाराने तुम्हाला सांगू शकत नाही. मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगतो, आणि मी जे काय करतो तेच तुम्हाला सांगतो. मी महाराजांची उपासना म्हणजे रोज सकाळी उठल्यावरती एकदाच फक्त श्री स्वामी समर्थ म्हणतो, आणि झोपताना श्री स्वामी समर्थ म्हणतो. मधल्या काळामध्ये मी ठरवलेलं नसतं, पण नकळत माझ्याकडून नामस्मरण होत राहतं. पण जे ठरवून केलेली उपासना आहे ती सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपायच्या आधी महाराजांकडे हात जोडतो. जिथे मी असेन तिथे महाराजांच्या फोटो समोर हात जोडण्याची काही गरज नाहीये, आणि महाराजांचा चेहरा डोळ्यासमोर आणून फक्त श्री स्वामी समर्थ, खूप चांगला गेला आजचा दिवस, किंवा श्री स्वामी समर्थ, अगदी कालच्यासारखाच आजचा दिवस जाऊ द्या. झाली ना उपासना. कशाला स्वतःवरती बळजबरी करायची? खरं सांगायचं असतं तर ती आपल्याला नको वाटत असते अशी उपासना असते. पण आपण ठरवलेलं असतं, महाराजांना शब्द दिलेला असतो, मग महाराज आपल्याला पाप करतील म्हणून आपण ती उपासना करत असतो. अशी उपासना करावी का? कशाला महाराज पाप करणार आहेत? महाराजांचं एकदा नाव घेतलं तरी सुद्धा तुम्हाला चालतं. तुमची कर्म साफ पाहिजेत, तुमचा व्यवहार व्यवस्थित पाहिजे. उगाच विनाकारण महाराजांना त्रास देऊ नका. आता अलीकडे महाराज अंगात येतात तसं भरपूर याची पीक चाललेलं आहे. खूप लोक कोणाच्या अंगात महाराज येतात तर कोण इतके स्वामीमय होऊन जातात की महाराजांची तुमची मध्यस्थी करतात. आता जिवंत हाडामासाचा माणूस तुमच्या समोर जेव्हा येतो, स्वतः मी सिद्ध असल्याचा दावा करतो, तेव्हा आपल्यामधली काही याची मनाने कमकुवत माणसं जी असतात तीच जाऊन तिथे डोकं टेकतात, आणि त्यालाच महाराज समजून त्याला तुमच्या मनातले तुम्ही प्रश्न विचारता. मग तो महाराज अंगात आल्यासारखे अभिभाव करून तो तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. कधी कधी तो तुम्हाला फैलावरती सुद्धा घेतो, कारण त्याच्या अंगात महाराज आलेले आहेत. हे पण तुम्हाला पटायला पाहिजे की नाही? तर काही लोक जी असतात त्या ती व्यवस्थित तुमच्या आमच्यासारखेच असतात, पण त्यांचा असा दावा असतो की मी महाराजांकडे बसतो, तुम्हाला जे काय प्रश्न विचारायचे ते मला विचारा, ऑन युअर बिहाफ, म्हणजे तुमच्या वतीने मी महाराजांना विचारतो, आणि महाराजांची उत्तर काय ती मी तुम्हाला सांगतो. पण महाराज ही आपली आई आहे, आपली जन्मदाती आई आहे. तिला प्रश्न विचारायला कशाला कोण मध्यस्थी पाहिजे? त्याची काही गरज वाटते का तुम्हाला? आणि वाटत असेल तर पुन्हा सांगतो, तुमच्या भक्तीतले काहीतरी कमीपणा येतो, तुम्ही कुठेतरी कमी पडताय. काचे पलीकडच्या फोटो फ्रेम मधल्या स्वामी महाराजांकडे अगदी तन मन लावून पूर्ण जाताना शरण जाऊन तुम्ही जेव्हा त्यांच्याशी संवाद साधता, ही अपेक्षा करू नका की तुमच्यासारखं, तुमच्या माझ्यासारख्या महाराज तुमच्या समोर येऊन तुमच्या प्रश्नाला उत्तर देतील. पण निश्चितच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. कधी कधी आपले प्रश्न सुटत सुद्धा नाहीत, आपण ते कंटाळतो. भरपूर संकट आपल्यावरती आलेले असतात, हात टेकावशी आपल्याला वाटतात, पण त्याला खरंच असा विचार करायला पाहिजे की आपल्याला स्वामी समर्थ महाराजांसारखं दैवत लाभलेलं आहे. आपण स्वामी महाराजांचे भक्त आहोत, आपण स्वामी महाराजांकडे आपण डोकं टेकतो. पण कशाला घाबरायचं? काय गरज आहे घाबरायची? आपले मायबाप श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या बरोबर असतात, ते बहुतेक आपली परीक्षा घेत असतील. काही हरकत नाही, अजिबात घाबरायचं नाही. आणि जे काय तुम्हाला सांगायचे त्या महाराजांना महाराजांच्या फोटो समोर
किंवा फोटोची पण गरज नाही. कुठे असाल तिथे हात जोडून महाराजांचं स्मरण केलं तरी ते त्यांच्यापर्यंत पोचतं. महाराज हे जाजवंत दैवत आहेत. कलियुगातला तो अगदी प्रत्यक्ष संकट नाशन गणपती बाप्पा आहे. माझ्या आधीच्या कितीतरी व्हिडिओज मध्ये मी याचं प्रमाण दिलेलं आहे. मग अशा वेळेला घाबरून जाऊन एखाद्या भंपक माणसाकडे कसे काय तुम्ही जाऊ शकता? तुम्ही जर स्वामी महाराजांना जर तुम्ही इतके भजता, महाराजांवरती प्रेम करता, महाराजांच्या अस्तित्वाची तुम्हाला पदोपदी जाणीव होत असते, मग अशा वेळेला तुम्हाला एखाद्या विभूतीकडे किंवा एखाद्या माणसाकडे जाऊन त्याच्याकडे डोकं टेकण्याची गरजच काय? आजपर्यंत आईकडे कुठली गोष्ट कशी मागितली? तिथे कोणाला मध्यस्थी घातलात का? अगदी हट्ट करून घेतलीत की नाही तुम्ही? आणि आईने सुद्धा तुम्हाला तेवढ्याच प्रेमाने ती वस्तू दिलेली आहे तुम्हाला, पदोपदी दिलेली आहे. तुमचे भरपूर लाड केलेले आहे तुमच्या आईने. अगदी तसंच स्वामी महाराजांशी तुमचं तुम्ही संधान साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाराजांच्या अस्तित्वावरती पूर्णतः विश्वास ठेवायला पाहिजे. आज एखादी गोष्ट मिळाली म्हणजे महाराज आहेत आणि उद्या जर मिळाली नाही तर महाराजांच्या अस्तित्वावरती जर तुम्हाला शंका येत असेल तर निश्चितच अशा लोकांकडे तुम्ही जाल. सर्वप्रथम महाराजांवरती अढळ श्रद्धा ठेवण्याला शिका. महाराजांवरती इतकी श्रद्धा ठेवा, महाराजांच्या शिवाय तुमचं कोणीच नाहीये हा विचार तुमच्या मनामध्ये रुजला पाहिजे. मला जे जे काही योग्य आहे ते मला महाराज देणार, महाराज मला खाली पडून कधीच देणार नाहीत, हा विश्वास तुमच्या मनामध्ये असायला पाहिजे. आणि हा विश्वास तुमच्याकडे नसेल तर निश्चितच तुम्ही अशा बंपट लोकांकडे जाल आणि तुमच्या भक्तीचा आणि तुमच्या श्रद्धेचा अगदी बाजार तो करून टाकणार. मग तुम्हाला तुम्ही स्वतः काय म्हणाल? स्वामी भक्त का कपाळ करंटे? कारण मिळालं तर दैवत स्वामी महाराजांसारखं, पण तिथे तुम्हाला डोकंच टेकता आलं नाही. महाराजांचं होऊन जाणं काय हे तुम्हाला समजून घेताच आलं नाहीये. काही काही लोकांच्या तर स्वामी महाराज किती रोज अंगात येतात, रोज. अगदी महाराजांच्या बरोबर जणू काय त्यांचं अग्रीमेंटच झालेलं आहे. त्यामुळे रोज रोज काही असू द्या, रोज अमुक एक वेळ झाली का महाराज रोज अंगात येणार म्हणजे येणार. पण तिथे जी लोक जमलेली असतात ती बापरे, अगदी कहरच, दया येते त्यांची. मग महाराज काय इतका खेळ खंडोबा करून टाकला तुम्ही महाराजांचा? रोज अंगात येतात तुमच्या महाराज का महाराज तुम्हाला बांधील आहेत? आणि महाराज अंगात येणं म्हणजे नेमकं काय? महाराजांचे अंश तुमच्यात येणं, अंगात वगैरे येणं हा भाग सोडून द्या. अंश या गोष्टीला मी दैवी आघात म्हणेन, दैवी आघात. कारण आपल्या सामान्यांच्या दृष्टिकोनाने तो दैवी आघातच आहे. आज मी सर्वसाधारण तुमच्याशी बोलतोय, चालतोय, हसतोय, खेळतोय, तुमच्या समोर उभा राहतोय, व्हिडिओज करतोय, एपिसोड्स करतोय. मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगतोय, तुमच्यापर्यंत ते पोहोचवतोय माझी मतं. किंवा महाराजांचे काही अशा घटना आहेत त्या सुद्धा तुमच्याकडे मी पोहोचवतोय आणि तुम्हाला ते सगळं आवडतंय. त्यामुळे मिलिंद पिळगावकरचं ऐकायला तुम्हाला खूप छान वाटतंय. पण उद्या माझ्यावरती दैवी आघात, म्हणजे बघा मी काय म्हणतो त्याला, दैवी आघात म्हणतो. आतापर्यंत माझ्यावर तो आघात झालेला नाही म्हणून मी त्याला दैवी आघात म्हणतो. पण महाराजांचा अंश माझ्यामध्ये येणं म्हणजे नेमकं काय? माझं हे सामान्य शरीर जे आहे, मानवी शरीर आहे, त्याला ते झेपेल का? मी आता तुमच्या समोर आहे तसाच मी राहीन का? या प्रश्नाचा कधी विचार केलाय? स्वामी सुतांचा फोटो अगदी व्यवस्थितरित्या कधी बघितलाय का? सच्चिदानंद स्वामी कुमारांचा तर फोटोच नाहीये. पण इतर कितीतरी संत आपल्याला दिसतात, त्याच्यातले काही अधू दिसतात. स्वामी सुतांचा एक डोळा बारीक झाला होता. स्वामी सुतांचे ब्रह्मानंद टाळी लागायची ते आपल्यात नसायचे. शेगावचे गजानन महाराजांचं पहिलं दर्शन शेगावला कसं घडलं? ते उकिड्यावरचे उष्ट्या पत्रावळी वेचून त्याच्यातलं खात होते. कारण त्यांना अन्न एवढंच कळतं, अन्न हे परब्रह्म. मग ते अन्न उष्ट आहे, घाणेरडं आहे वगैरे हा सगळा भाग सामान्य तुमच्या आमच्यासारखे विचार करतात. पण ज्या वेळेला त्यांच्यामध्ये परब्रह्माचा अंश जातो, ज्या वेळेला त्यांच्यामध्ये स्वामी महाराजांचा अंश येतो, त्याला ते सामान्य राहत नाहीत. सामान्य राहत नाही म्हणजे त्यांचं शरीर सुद्धा सामान्य राहत नाहीये. आणि म्हणूनच या गोष्टीला सामान्यांच्या दृष्टिकोनाने दैवी आघात म्हणतात. काकूबाईंचा हरिवाद स्वामी सुत झाला इथपर्यंत सगळं ठीक आहे, खूप वाचायला सुद्धा आपल्याला छान वाटतं.
काय ते हरिभांचं नशीब बघा. स्वामी महाराजांनी त्यांना आपल्या मांडीवरती घेतलं, आपला मुलगा केलं. पण आज मला एक आई दाखवा अशी का तिला विचारल्यावरती ती सांगेल, हो मला चालेल, माझा मुलगा स्वामीसूत झालेला. माझा मुलगा जर स्वामीसूत झाला तर मी ते आनंदाने स्वीकारेन. कारण त्याच्या पाठी स्वार्थ असतो. ती एक प्रापंचिक वृत्ती असते की माझा मुलगा कायम माझा व्हावा आणि तो माझा म्हणूनच राहावा. प्रत्यक्ष परब्रह्माने सुद्धा त्याला त्याचा स्वतःचा करू नये, मग तो माझा राहणार नाही. आणि असं जर घडलं जसं स्वामीसुतांच्या बाबतीत घडलं तर काकूबाईंच्या दृष्टीने काय होतं? काकूबाईच्या दृष्टीने ते हेच होतं की माझ्या मुलाच्या, माझ्या हरिबाच्या वरती दैवी आघात झाला आणि म्हणूनच ते स्वामी महाराजांकडे जाऊन त्यांच्या गणपतीवर बसलेली की माझ्या मुलाला कसाही काही करून त्याच्यातून सोडवा आणि त्याला पूर्वी सारखंच राहू द्या. फक्त एवढं सोपं नाही महाराज अंगात येणं. मला तरी आतापर्यंत एक सुद्धा माणूस असा कधी भेटला नाही. जे कोण दिसले त्यांच्याबद्दल मी ऐकलं हे सगळे भंपक, अगदी छाती ठोकून सांगतो मी तुम्हाला, हे सगळे खोटे आहेत. स्वामी महाराजांकडे मध्यस्थी करणारे तर एक नंबरचे कपाळ करंटे. अरे तुझ्यापुरतं तू माग ना, तुझ्यापुरतं तू माग, महाराजांवर प्रेम कर, महाराजांवर श्रद्धा ठेव. हे नसते धंदे करायला सांगितलेच कोणी तुला? एखाद्याच्याकडे जायचं त्याला सांगायचं तुझ्या आईची मध्यस्थी मी करतो. पटतंय का तुम्हाला हे? त्यामुळे आपल्याला देव तर स्वामी महाराजांसारखा लाभला खरा, पण आपलं वर्तन काय? मग आपण स्वतःला काय म्हणावं? स्वामी भक्त की कपाळ करंटे? आपण सिरियस करतो, आपण सिनेमा करतो, मग त्याच्यामध्ये कोणतरी आपण एक रायटर ठरवतो, मग तो रायटर आपले ते सगळे स्क्रिप्ट लिहितो, त्याच्यात काय घडायला पाहिजे ते सगळं व्यवस्थित लिहून काढतो. मग त्याच्यात एक डायरेक्टर पण असतो, त्याच्यात एक एडिटर पण असतो. पण ह्या सर्व लोकांमध्ये एकाच्याही मनात येत नाहीये की आपण जे करतोय ते नेमकं काय करतोय. नाव तर त्या सिनेमाला किंवा त्या सिरियलला स्वामी समर्थांचं दिलेलं असतं, त्याच्यामध्ये महाराजांचं एक पात्र सुद्धा असतं. पण घडतं काय त्या सिरियलमध्ये किंवा त्या सिनेमामध्ये? नेमकं घडतं काय? त्याच्या स्वतःच लिहिलेल्या सगळ्या गोष्टी घडत असतात, काल्पनिक, अगदी पूर्णतः काल्पनिक. आता अलीकडे जे टीव्ही सिरियल मला वाटतं अजून चालू आहे का बंद झाला मला माहिती नाही, त्या सिरियल मध्ये सुद्धा कोणतरी चंदाराणी नावाची एक मुलगी, मी तर त्याचा एखाद दुसरा एपिसोड बघितला, बघवला नाही तरी. कारण चुकीचा जो काय प्रचार स्वामी महाराजांचा चाललेला आहे हा खरोखर बघवत नाहीये. रामाचार्य जामखिंडीकर हे अक्कलकोट मधले फाटके ब्राह्मण, एवढी गरिबी का सगळ्या धोतरभर ठिगळ असायची, त्यांच्या कपड्याला सुद्धा ठिगळ असायची. त्यांच्या बायकोने गयाबाईंनी स्वामी महाराजांची इतकी अफाट सेवा केलेली आहे का विचारता माना नाही. त्यांच्यावरचा एक एपिसोड आता मी लवकरच घेऊन येतोय. त्या रामाचार्य जामखिंडीकरांना एपिसोड मध्ये कसं दाखवलंय, पेशवाई पगडी, भरजरी कपडे. पण ते कोण आहे, काय कॅरेक्टर आहे त्यांचं? तुमच्या काल्पनिक पात्राला तुम्ही रामाचार्य म्हणून नाव देऊन मोकळे झालात. अशी कितीतरी पात्र आहेत की पूर्णतः काल्पनिक आहेत. त्यांचा राग फक्त एवढ्यासाठीच येतो, किंबहुना त्यांचा राग येत नाहीये, हे सिरियल किंवा हा सिनेमा बघणाऱ्यांचा जास्ती राग येतो. ते स्वामी महाराजांना बसतात, स्वामी महाराजांकडून खूप काय अपेक्षा करतात. मला महाराजांनी असं द्या, आणि महाराजांना देतात सुद्धा बरं का. महाराज त्यांना देतात सुद्धा. महाराज त्यांना समजतात अजाण आहेत, ही अजाण आहेत माझी बालकं, ही लेकरं माझी अजाण आहेत. पण तुमच्या माझ्या सारख्यांवरती महाराजांनी जी काही कृपा केलेली आहे त्याची जाणीव ठेवून महाराजांचे मूळ चरित्र वाचावी आपण, असं एकालाही आपल्यापैकी वाटू नये. एकालाही. मला कुठून वेळ मिळाला स्वामी महाराजांचे चरित्र वाचायला? पण तुम्ही बिछाण्यावरती पौडल्या त्या सोशल मीडियावरती महाराजांबद्दलचे नाही येते आणि नको ते एपिसोड आणि ते शॉर्ट्स बघता ना, तोच वेळी जर तुम्ही महाराजांच्या त्या वाचनामध्ये घातलात, स्वामी समर्थ महाराजांच्या बकरीमध्ये एक प्रकरण वाचायला तुम्हाला जास्तीत जास्त 10 मिनिटं. पौडल्या तुम्ही अर्धा पाऊण तास व्हिडिओज बघता. 15 मिनिटाचं एक प्रकरण वाचून झोपा ना महाराजांचं नाव घेऊन. आग्रह फक्त एवढ्यासाठीच आहे कारण ते मूळ आहे.
असे काही प्रकरण तुम्ही जेव्हा वाचाल आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा टीव्ही समोर बसाल तेव्हा तुम्हाला सहज कळेल हे स्वामी महाराजांचं विडंबन आहे. स्वामी महाराजांवरती नाही आहे ते. स्वामी महाराजांच्या चरित्रातला त्याच्यामध्ये अगदी जेमतेम 5 ते 10% आहे. बाकी सगळं स्वतःच आहे. स्वतःच रचलेल्या भंपक कहाण्या आहेत. तेव्हा तुम्ही ते बघायचं बंद करा, पूर्णतः बंद करा. माझा आक्षेप एका सिरियलवरती किंवा एका सिनेमावरती नाहीये, तर माझा आक्षेप त्या वृत्तीवरती आहे. मला माहिती आहे माझ्याकडे प्रेक्षक आहेत, तेव्हाच मी हे धाडस करतो. मी महाराजांना बसतो की नाही हा भाग पुढचा आहे, त्याचा तो आता आपण इथे नको घेऊया. पण असे सिरियल, असे सिनेमा, अशी नाटकं काढण्याचं मी धाडस का करतो? कारण मला माहिती आहे की माझे जे प्रेक्षक आहेत, स्वामी महाराजांचे जे स्वतःला भक्त म्हणवत आहेत, रोज अमुक एक वेळेला माझं सिरियल सुरू झाल्यानंतर काम धंदे टाकून जे माझं सिरियल बघण्यासाठी ते तिथे टीव्ही समोर बसणार आहेत, त्यांनी मुळात खऱ्या स्वामींचं चरित्र वाचलेलंच नाहीये. त्यांना महाराजांबद्दल काहीच माहिती नाहीये. त्यामुळे मी जे करीन ते स्वामी समर्थ करून ते मंजूर करणार आहेत, ते स्वीकारणार आहेत. कशाला बळी पडता अशा गोष्टींना? त्यापेक्षा महाराजांचे चरित्र वाचा, मूळ चरित्र वाचा. गोपाळबुवा केळकरांची बखर वाचा, मुळेकरांचं चरित्र वाचा. पारायण जर करायचंच असेल, वामनभाऊ वैद्यांच्या पोथीचं पारायण करा. त्याच्यातल्या घटना ज्या ज्या काय घडतायत त्या समजून घ्या. पण त्यानंतर तुम्हाला वाटलं सिरियल बघायचं तर बघा, पटलं तर बघत राहा, नाही तर बघू नका. फक्त म्हणे एक गोष्ट याच्यातून मी तुम्हाला सांगतो, मी ही एक ओळ माझ्या थंबनेल वरती सुद्धा गाठलेली. हा एपिसोड माझा टीकेचा आहे, पण ही माझी सर्व टीका जी आहे ही वृत्तिगत आहे. वृत्तिगत, त्या वृत्तीवरती माझी टीका आहे. माझी कोणत्याही व्यक्तीवरती टीका नाहीये, अजिबात नाहीये. आणि या वृत्तीवरती टीका असण्याचं कारणच असं आहे की अशी वृत्ती घेऊन जी लोक समाजामध्ये वावरतायत, जी लोक स्वामी भक्तांमध्ये वावरतायत, त्यांना निश्चितच माझा एपिसोड बघितल्यावरती या एपिसोड मध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसेलच दिसेल. हात जोडून सांगतो, तुम्हा सर्वांना प्रार्थना करतो. एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, बेटर लेट देन नेव्हर. उशीर झाला असेल पण आता सावध व्हा. समजत असेल तुमचं प्रतिबिंब जर या एपिसोड मध्ये दिसत असेल तर त्या गोष्टी करायच्या आजच थांबवा, नका करू अशा गोष्टी. कारण महाराजांकडे जेव्हा तुम्ही असे हात पसरता तेव्हा महाराज तुम्हाला भरभरून देतात. पण तेच तुम्हाला काहीतरी विशेष कळत असतो. तुमचे हात जेव्हा मिटले जातात, मग त्या मिटलेल्या हाताने तुम्ही कितीही महाराजांकडे नमस्कार करा, कितीही डोकं आपटा, पण जर तुमची वृत्ती बदललेली नसेल तर तुम्हाला स्वामी भक्त कधीच म्हटलं जाणार नाही. तुम्ही केवळ आणि केवळ कपाळ करंटेच आहात. कारण महाराजांसारखं दैवत मिळून सुद्धा, महाराजांसारखा देव तुम्हाला लाभले असताना सुद्धा तुमची वृत्ती बदलत नाहीये. नको त्या वाटेला तुमची वृत्ती जाते आणि त्यातून तुमच्या हातून नेमकं घडतंय काय हा विचार कोण करणार आणि कधी करणार? फक्त अगदी या नोटवरती आज मी तुमचा निरोप घेतोय. अपेक्षा करतो, उम्मीद अशीच करतो की जी लोक आहेत, जी भ्रमात जगतायत, मी स्वामी भक्त असलेला भ्रम, आणि जे काय ते करतायत ते त्या भ्रमात करतायत, हा भ्रम दूर होऊ द्या. जेव्हा तुमच्यापासून तुमचा भ्रम दूर होईल तेव्हा निश्चितच तुम्ही तुमच्या स्वतःच्या मूळ पदावरती याल. कुठलीच व्यक्ती वाईट नसते. तुम्ही वृत्ती जी अवलंबून घेतलेली असते ती चांगली किंवा वाईट असू शकते. जेव्हा तुमच्या तोंडावरती कुठलाच मुखवटा नसेल तेव्हा तुम्ही निश्चितच शुद्ध स्वामी भक्त असाल. तेव्हा सर्वप्रथम तुम्ही काय कराल? तुमच्या मुखातून स्वामी नामाचा जयघोष येईल. तुम्ही निश्चितच म्हणाल, श्री स्वामी समर्थ.
स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.